समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणे गरजेचे. भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन. निप्पाणीत फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन उत्साहात संपन्न. प्रत्येक चुकीच्या माणसात कोणती ना कोणती चांगली गोष्ट असते. ती आपल्या कधीही उपयोगास पडते. आपल्या सभोवताल झालेली खराब स्थिती ही आपणच निर्माण केली असून पाऊस जास्त पडायचा असेल तर प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील वयोवृद्ध निराधार नागरिकांना मोफत जेवण दिले पाहिजे. वैज्ञानिक स्थिती समजून न घेतल्याने समाजात दरी निर्माण झाली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे. आपल्याकडे आर्थिक गणित असणे गरजेचे असून समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणे गरजेचे आहे, असे मत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथे फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगायचे? 100. आणि आता आपण 60, 65. मग 30-40 कोणी खाल्ले? कशाने कमी झाले? कोणी विचारच करू ना. कोणीच विचार करा ना याचा. पळा 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 कुठं पळा. आज मी जपान, रशियामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो जगतो नाही. मी काल त्या गावाला होतो वडीला, तिथे 30 ते 35 वर्षातले 30 मुलं गेले होते. कसं व्हायचं? माणसाचं एवढं आयुष्य कमी कशाने झालं आणि याला काय करायला पाहिजे? उद्या आपल्या नातवाचं काय होईल? त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मला सुचलेल्या 2-4 गोष्टी केल्या. तुम्हाला आणखीन काय सुचलं तुम्ही करा. माणूस 100 वर्ष जगला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पहिले 27 मानव द्या. गाथात लिहिलेलं शब्द आहे की मानवाला सरासरी 100. मग आपलं विनाकारण चाललं. मग आपण प्रगतीकडे चाललो का अधोगतीकडे? काय करायला पाहिजे? मला सुचलेले कामं सांगतो. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या. सगळ्या राज्यात देशात पाणी खराब झालं, आपणच केलं. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा. फळाचे लावा, फळाचे. तिसरं काम आहे मुलांना चांगलं शिकवा. मुलांना संस्कार द्या, शिकवा. चौथं काम आहे गावात परिसरात स्वच्छता ठेवा. पाचवं एक काम आहे वडीलधारे म्हातारे जे लोक आहे ना, वयस्कर, यांना जीव लावा. त्यांच्याशी बोला, त्यांचा आदर करा. किती सोपे काम आहे. म्हातारा सगळं बोललं ना गोड, त्याला लय बरं वाटतं हो, त्याचं आयुष्य वाढतं. प्रारंभी कपिल कांबळे यांनी धम्मदेशना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली, तर विपश्यना चव्हाण या चिमुकलीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. स्वागत संतोष कांबळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी केले. भरपूर श्रेय घेतलं. मी त्यांचं आभार मानणार नाही. त्यांचा जो आशीर्वाद आहे ते त्यांचं कौतुक या ठिकाणी मी करतो. अनेक लोक विचारतात गेल्या 28 वर्ष तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनाच्या माध्यमातून नेमकं रचनात्मक काय काम करायला? कोणी काय विचारते, कोणी काय करतात, अशी माणसं विचारतात. जे कोण काय करत नाही त्या माणसांच्या प्रश्नाला सुद्धा उत्तर देणं गरजेचं नाही. मी त्यांना सांगितलं जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात, त्या झाडांचं अनेक प्रकारचं वैशिष्ट्य असतात. डॉक्टर कपिल राजहंस लिखित शिवराज्याभिषेक एक अन्वय या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना विद्रोही शाहीर रणजित कांबळे म्हणाले, माणसाला सध्या पोटाच्या भुकेपेक्षा मेंदूची भूक असली पाहिजे. सध्या लोक भौतिक सुखाच्या मागे लागले असून निप्पाणी या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाल्याने या नगरीला एक वेगळे महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एका जातीपुरतच मर्यादित ठेवले गेले. महामानवांच्या रक्ताचा वारस होण्यापेक्षा
विचाराचा वारस होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जेव्हा तुम्ही शाहू राजावरती प्रेम कराल त्यावेळी या शाहू राजाने 1873 साली पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना माझ्या महात्मा फुलेंनी केली. तो सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये आणणारा माझा शाहू राजा म्हणजे माझ्या शाहू राजानं गुरु मानलं कुणाला? गुरु मानलं महात्मा फुलेंना. त्या महात्मा फुलेंच्या विचारांवर तुम्हाला प्रेम करावं लागेल. अरे जेव्हा तुम्ही महात्मा फुलेंवरती प्रेम कराल तेव्हा तुम्हाला प्रेम करावं लागेल की समाधी शोधून काढली आणि 1000 ओळींचा पोवाडा लिहिला आणि पहिला शिवशाहीर जो झाला या मातीमधला तो कुणाचा? तो पोवाडा लिहिला कुणाचा? गोप ब्राह्मण प्रतिपालक ही ओळख पुसली आणि कुलवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक ही खरी ओळख या मातीला ज्या राजाची दिली ना ती दिली माझ्या महात्मा फुल्यानं. म्हणजे माझ्या महात्मा फुलेंनी प्रेम केलं शिवबावरती. तुम्ही फुलेंवरती प्रेम करत असाल तर तुम्हाला शिवबावरती प्रेम करावं लागेल. शिवबावरती तुम्ही जर प्रेम करत असाल तर या शिवबानं हातातली तलवार टाकली आणि त्या तुकारामाच्या पायावरती नतमस्तक झाला आणि म्हटला की महाराज मला हे करायचं नाही. मला तुमच्या सोबत घेऊन चला. फार यातना आहे, फार वेदना आहे, फार त्रास होतोय, हे मला जमणार नाही. आणि मग त्या तुकारामाने खांद्याला हात लावून उठवलं आणि सांगितलं काय की ते तुझं कार्य आहे, तुझं धर्म कार्य आहे. मी करतोय ते माझं धर्म कार्य आहे. या माझ्या शिवबानं आपल्या राज्यामध्ये जे शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं वाटलं पहिली सोसायटी स्थापन केली. त्याचं कारण काय? कारण त्याचा गुरु त्याचा आदर्श जो तुकाराम होता ना या मातीतली या जगातली पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल तर त्या तुकारामाने केले. आणि म्हणून तुम्ही शिवबावर प्रेम करत असाल तर तुम्हाला तुकाराम महाराजांवर प्रेम करावं लागेल. या तुकाराम महाराजाचा अभंग आपल्या मुकनायकाच्या पानावरती पहिला छापतोय. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नाही जगी कुणी मुखियांचा जात वाली. म्हणजे या मुख्यांना कोणी बोलणार नाही. हा तुकारामाचा अभंग त्या काळातला माझ्या बाबासाहेबांना आपल्या पेपरवरती छापलाय. आयुष्यातला पहिला पेपर एखादा माणूस काढतोय त्या पेपरवरती जर कुणाचा अभंग छापत असेल तर त्या माणसाच्या विचारांवरती किती प्रेम असेल. आणि मग तुम्ही जर तुकाराम महाराजावरती प्रेम करत असाल तर ती भगवी पताका आहे. ती पताका इथनं घेऊन पंजाबच्या मातीपर्यंत रान तुडवत जाणारा नामदेव असेल त्या संत परंपरेवरती तुम्हाला प्रेम करावं लागेल. आणि याच मातीमध्ये वेदांचं नाक कापील असं म्हणणारा माझा बसवा नाक महादेवी या माणसाने लोकशाहीची मूल्ये त्या मातीमध्ये पेरण्याचं काम लोकशाही नसलेल्या काळामध्ये केलं. या माणसांना तुम्हाला प्रेम करावं लागेल. आणि तुम्ही ज्यावेळी बसवांनावरती प्रेम कराल तुम्हाला कबीर सापडेल. तो कबीर काय म्हणतोय की माती का नाग बना के पूजे लोग लुगाया जिंदा नाग निकले तो ले काटी धमकाया मन चंगा तो कटोती में गंगा म्हणणारा आमचा संत रोहिदास. काळजाची तार ग माय भीम काळजाची तार ग माय न भीम निळाईच्या पार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय गुलामीने हाल हाल केले मुकनायकाचे डोळे ओले त्याचे मनूच्या छातीत भाले न भीम हत्ती सारे रान हाले भीम जळता अंगार ग माय हे भीम जळता अंगार ग माय भीम निळाईच्या पार ग माय. पण आज परिस्थिती काय झाली? भीम रक्तात भक्तात आला न देव केले त्याला जाया केला नव्या मनूचा विषारी घाला न नव्या मनूचा विषारी हल्ला भीम मुक्तीच दार ग माय भीम निळाईच्या पार ग माय. की का बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचला नाही त्याचं कारण असं होते कलम कसाई लाख न भीम खोट्याची करी तो राख त्याने पाचर ठोकली अशी न साऱ्या वैराला भीमाचा धाक भीम जळता अंगार ग माय भीम निळाईच्या पार ग माय भीम समतेचा हात ग माय भीम मायेची थाप ग माय त्याचे लाख उपकार ग माय लाख लाख उपकार ग माय. आणि म्हणून बंधूंनो हा भीम पुन्हा एकदा नव्यानं तपासणं अभ्यासणं सांगणं लोकांच्या कानामनापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी तुमची आहे. यावेळी या कार्यक्रमास माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, डॉक्टर श्रीकांत वराळे,
लक्ष्मणराव चिंगळे, अशोक कुमार असोदे, राजू वड्डर, राजेश कदम, राजू पाटील यांच्यासह आंबेडकर विचार मंचचे सर्व पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.